हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी उषाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आता ना ह्या रेडीमेड रांगोळ्यांचा भरपूर सारा ट्रेंड सुरू आहे। मोस्टली ही लक्ष्मी मातेची पावले खूप व्हायरल आहेत आणि का नसणार, कारण आपण कोणत्याही सणावाराला आधी काढतो ती म्हणजे लक्ष्मी मातेची पावले, आणि दररोज सुद्धा आपण गोमाताची पावले आपल्या दारामध्ये काढत असतो। तर तेच अगदी साधी सिंपल ही रांगोळी आहे, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी रियूज आहे, कधीही कुठेही आणि कोणत्याही सणावाराला ही अगदी सहज रांगोळी आपण ठेवू शकतो। तर अगदी तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता। ज्यांना कोणाला आता रांगोळ्या काढायला येतच नाहीत किंवा वेळच नसतो त्यांनी ह्या रांगोळ्या परचेस सुद्धा करू शकतात। पण मी घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि अगदी ज्यांना कुणाला रांगोळ्या काढायला येत नाही तर त्यांनी हे पावलं सुद्धा घरी काढून असं रेडीमेड बनवून ठेवू शकता। तर तेच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। आणि आता तुम्ही म्हणताल की ह्याला लागणारं साहित्य तर आमच्याकडे नाहीये, मग कसं काय बनवणार? तर माझ्याकडे पण साहित्य काहीच नाही, तुम्हाला तर दिसतच असेल। मी तर वहीवरती लक्ष्मी मातेची पावलं ड्रॉ करून घेतलेले आहेत। आणि आपण ज्या मुलांना आपण पुस्तकांना कव्हर घालायला जे प्लॅस्टिक वापरतो ना, तेच मी इथं प्लॅस्टिक घेतलेलं आहे। आणि जे की प्रॉपर OHP शीट असते ना ते नाही माझ्याकडं। आणि ह्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर रांगोळी येते, तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच। तर मला हव्या त्या आकारात हवी तशी मी पावलं इथं ड्रॉ करून घेतलेली आहेत। तुम्ही याच्यापेक्षा मोठी किंवा याच्यापेक्षा छोटी सुद्धा बनवू शकता। तर पावलं ड्रॉ करून घेतलेले आहेत। आता एक मिश्रण बनवायचं आहे। 50% पाणी घ्यायचं आहे आणि 50% किंवा 60% तुम्ही फेविकॉल घेऊ शकता आणि 40% पाणी घेऊ शकता। ते पण मिश्रण छान असं परफेक्ट बनलं पाहिजे। आणि जे काही आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला ते मिश्रण लावून घ्यायचं आहे अगदी सगळीकडेच। आणि हलकी हाताने रांगोळी त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे। आणि मेन म्हणजे रांगोळी अगदी चाळून घ्यायची आहे, कारण रांगोळीमध्ये मोठे मोठे असे खडे सारखे असतात ना, तर ती व्यवस्थित बसत नाही आणि नंतर मग ती रांगोळी अशी क्रॅक जातात त्याच्यावरती, म्हणून आपल्याला रांगोळीने चाळून घ्यायची आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि वरतून एक कागद करून आपल्या हाताने किंवा कपडा घेऊन असं थोडंसं प्रेस करायचं आहे। तर ती रांगोळी अगदी चिटकून बसली जाते त्या मिश्रणाला आणि छान दिसते बघा। आता हे लगेच आपल्याला ह्याच्यावरती दुसरा हात लावायचा नाहीये। हे पावले ना 20 ते 30 मिनिट अगदी छान सुकू द्यायचे आहेत, कारण आता बाहेर पावसाचं वातावरण आहे ना, तर ते लवकर सुकलं जात नाही। आणि मग ते ओल्यात रांगोळी लावली तर ना त्याच्यावरती रांगोळी व्यवस्थित नाही बसत, खपल्या निघतात। आणि रांगोळी पण पूर्ण पावडर जी काय आपण रांगोळी घेतो ना ती पण पूर्ण सुकलेली असली पाहिजे। जेव्हा कधी सुकलेली रांगोळी नसते ना तेव्हा पण ते असे क्रॅक जातात। तर रांगोळी पण आपल्याला छान अशी चाळून आणि पूर्ण सुकलेली किंवा वाळलेली घ्यायची आहे। अगदी ओलसर रांगोळ्याचे कलरमध्ये आता ओलसर भेटते ना ती अजिबात वापरायची नाही। तर आता इथं मी 30 मिनिटं छान असं सुकू दिलेलं आहे आणि दुसरा लेअर मी इथं करायला घेतलेला आहे। तर दुसऱ्या लेअर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिलं जसं आपण पूर्ण पावलांना लावून घेतलं होतं मिश्रण आणि मग रांगोळी टाकली होती, तर आता तसं नाही करायचं, अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि मग रांगोळी टाकायची आहे। आता रांगोळी जिकडं पिवळं पाऊल आहे तिकडं टील करायचं नाही, इकडच्या बाजूला टील करायचं, जेणेकरून रांगोळी लाल कलर रांगोळीचा तो पिवळ्यामध्ये मिक्स नाही होणार या अशा हिशोबाने। तर छानपैकी आता मी इथं दुसरा लेअर पण करून घेते आहे। एक्रेलिक कलर वापरून त्याला छान अशी बॉर्डर सुद्धा देऊ शकता, पण मी असं काहीच करणार नाही। मला अशीच खूप सुंदर दिसतात आणि जास्त करून अशीच पावलं छान दिसतात ते कलर वगैरे लावायला। मी तर लावणार नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेडच्या पावलाला येल्लोनी ड्रॉ करायचं साईडनी आणि येल्लोच्या पावलाला रेडनी ड्रॉ करू शकता, तुमच्या चॉईसनुसार करू शकता। तर मी इथे करणार नाहीये, फक्त मी आता छान असं कटिंग करून घेते आहे। बघू शकता तुम्ही कटिंग केल्यानंतर किती सुंदर दिसत आपली पावले। जे की मध्ये स्वास्तिक काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना डॉट द्यायचे राहून गेले होते, तर ते डॉट मी कलरने न देता माझ्याकडे मोती होते तर तेच मी मोती चिटकावून घेते। खूप सुंदर दिसतात ते मोती, व्हाईट कलरचे आहेत। आणि ही जी पावलं आहेत त्याला तर कडनी बॉर्डर तुम्हाला द्यायची असेल तर जी मार्केटमध्ये छोटीवाली एकदम बॉल चेन भेटते ना गोल्डनवाली,
ती सुद्धा खूप खूप सुंदर दिसते आहे लावल्यानंतर. नंतर कधी तर मी ह्याच पावलांना चेन सुद्धा लावू शकते ती. तर खूप सुंदर दिसते ती सुद्धा. गोल्डन कलरची लावायची आणि बघू शकता आपली पावलं मोती चिटकावल्यानंतर किती सुंदर दिसतात. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हे अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. जर बिझनेस करायचा असेल तरी पण हा घरगुती बिझनेस तुम्ही घर बसल्या करू शकता. नाहीतर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी घरी वापरण्यासाठी अशा रांगोळ्या बनवून ठेवू शकता. अगदी तुम्हाला ज्या येतात त्या डिझाईन बनवायच्या आणि ठेवायच्या आणि आपली कोणतीही पूजा किंवा कोणतंही कार्य रांगोळीशिवाय अपूर्ण आहे. रांगोळी असेल तरच ती पूजा पूर्णपणे पार पडते असं माझं तर मत आहे. तर असं ही सुंदर पावले बनवून तयार झालेली आहेत. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तेवढं विसरू नका.